नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 22 फेब्रुवारी 2026. तर आजपासून पुढील 3 दिवसाचा अंदाज म्हणजे 24 तारखेपर्यंतचा अंदाज आणि आज राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. आणि बघा, गेली मी 20-25 दिवसापासून सांगतो शेतकरी मित्रांनो, अंदाज देत होतो की पाऊस येणार आहे. आपला अंदाज तळ्यात आणि मळ्यात नाही आणि दररोज डेली अंदाज दिले आणि त्या अंदाजाप्रमाणे पाऊस येत आहे. तर आज कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे? एकंदरच फुल ढगाळ वातावरण हे बारामती, दौंड, सासवड, शिरूर, पारनेर ह्या भागामध्ये फुल ढगाळ वातावरण आहे. तो दुपारच्या नंतर ह्या भागामध्ये म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये काही ठिकाणी, सर्वदूर नाही, काही ठिकाणी पेनवणी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये फलटण, शिंगणापूर, दहिवंडी, म्हासवड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे दुपारच्या नंतर. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस, उजनी, तसेच पुणे, इंदापूर, मांडा, मोहोळ या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये, पेनवणी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये विटा, तासगाव, इस्लामापूर या भागामध्ये देखील एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे एका दोन ठिकाणी. तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मनमाड, मालेगाव, चांदवड, साठाणा या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, अमळनेर या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर व चाळीसगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे नंदुरबार, धुळे या भागामध्ये, नंदुरबार, नवापूर व साक्री, शिक्रापूर या दोन जिल्ह्यांमध्ये एका दोन ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. पाऊस हा मध्यम म्हणजे पेनवणी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज कन्नड, खुलताबाद या भागामध्ये एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये देखील एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता होती. बीड पश्चिम भागामध्ये म्हणजेच पाटोदा, शिरूर, गेवरा या भागामध्ये एका दोन ठिकाणी हलका पेनवाणी स्वरूपाचा किंवा शिंतोड्या पडल्यासारखा पाऊस पडू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये. तर बार्शी, परांडा, भूम, धाराशिव, परांडा, वाशिम ह्या भागामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे. तर खालच्या भागामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता आज नाही सध्या निलंगा या भागामध्ये. आणि इकडं परभणी जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी हलके शिंतोडे पडण्यासारखे पडू शकतात आज. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये एका दोन ठिकाणी शिंतोडे आपण करू शकत नाहीत. आणि नागपूर विभागामध्ये देखील आज ढगाळ वातावरण राहील, पण तिथे पण पावसाची शक्यता नाही. उद्याचे वातावरण कसे राहील? उद्या मात्र मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस वाढणार आहे. मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये. मराठवाड्यामध्ये उद्या नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडवणी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये उद्या एका दोन ठिकाणी पेंडवणी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या. तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, वडवणी किंवा धारुकेज या भागामध्ये बीड जिल्ह्याच्या पावसाची शक्यता आहे. तर उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पावसामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या 23 तारीख आहे. 23 तारखेला उद्या जाफराबाद, भोकरदन आणि कन्नड, खुलताबाद या भागामध्ये किंवा गंगापूर, पैठण या भागामध्ये एका दोन ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता. आणि तो पाऊस हा पेंडवणीपेक्षा मध्यम स्वरूपात, पेंडवणीपेक्षा थोडा जास्त मध्यम स्वरूपापर्यंत देखील पडण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या भागामध्ये देखील पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये उद्या. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्या पावसामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. आजच्या तुलनेने यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्या थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागामध्ये देखील उद्या मध्यम स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये उद्या पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये म्हणजेच पावसामध्ये वाढ म्हणजे असं मोठ्या स्वरूपामध्ये नाही, पण हलका ते पेंडवणी स्वरूपामध्ये म्हणजे 10 ते 15 मिलीमीटर पर्यंत देखील पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी 20 मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उद्या वाढ होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये. तर आता उद्याचा अंदाज नाशिक विभागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती अहिल्यानगर जिल्हा, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे उद्या. तसेच पुणे विभागामध्ये
सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. आणि परवा दिवशी म्हणजेच 24 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी. 24 तारखेला अजून पुन्हा पूर्वेच्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त करून आहे. परवा दिवशी म्हणजे 24 तारखेला आता पूर्वेच्या भागामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच बीड या भागामध्ये 24 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. बघा, एकंदर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला सांगत होतो की पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस मी दाखवणारच. तर पाऊस आणि पाऊस पडणारच आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस पेंडवाणी स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर हाच आपला अंदाज. तर धन्यवाद.